नमस्कार, माझं नाव भिकारी कांबळे. मी ह्या बोर्डे गावचा रहिवासी आहे. मला वाटतं आता आपण या तालमीमध्ये उभारलेलो आहे. हे बोर्डे गावची तालीम आहे. गेले तालीम होती, पण गेले कित्येक वर्ष तर तालमी बंद होती. कारण त्याचं कारण म्हणजे असं होतं की तालमीमध्ये साहित्य नव्हतं. साहित्य म्हणजे जे व्यायाम करायला जे तरुणांना साहित्य लागते ते साहित्य नव्हतं. गेले 2 वर्ष आम्ही म्हणजे साहित्यासाठी आम्ही इकडे तिकडे झटपट केली होती. पण संभाजीदादा यांच्या घरी आम्ही गेलो. त्यावेळी संभाजीदादा फक्त एकच आम्ही शब्द टाकला की दादा आम्हाला तालमीसाठी साहित्य पाहिजे. त्यांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता त्यांनी डायरेक्ट आम्हाला खर्चातून त्यांनी आपल्याला इथं साहित्य उपलब्ध करून दिलं तालमीत पोरांसाठी. आपल्या तरुण रक्ताची आता पोरं आपली जी आहेत जे तालीम करतात, ज्यांना तालमीची आवड आहे, त्या मुलांसाठी त्यांनी आपल्याला इथं साहित्य उपलब्ध करून दिले. दादा आता आपल्या इथे मला वाटतं आज निवडणुकीला उभारले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यासाठी दादा उभारले आहेत. ते भाजपच्या कमळ या चिन्हावरून उभारलेले आहेत. त्यांना व आपल्या गावच्या शोभाताई काकी फराटे त्या आपल्या राष्ट्रवादी घड्याळ या चिन्हावरून उभारलेले आहेत. ह्या दोन्ही महायुतीतून उभारलेले आहेत. माझे ह्या तरुण वर्गाला आणि गावाला आव्हान आहे की अशा एका शब्दावर जो किंमत देतात त्या लोकांना तुम्ही मतदान करावं. दादा हे मला वाटते भरघोस मताने काकी ह्या कोल्हापूर जिल्हा परिषदमध्ये व पंचायत समिती हे लीड न मतदान ह्या गावातून आपल्याला आपल्या गावकऱ्यांनी त्यांना द्यावं अशी मी त्यांना इथे एक विनंती करतो.